हॅलो. आज आपण बघणार आहोत कायनेटिक थेअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन या चॅप्टरमधले बोर्ड परीक्षेला पडलेले असे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. आजच्या सेशनमध्ये आपण फक्त थेअरी क्वेश्चन्स बघणार आहोत आणि त्यानंतर एका छोट्या सेशनमध्ये पुन्हा एकदा आपण या चॅप्टरवरती बोर्डात विचारले गेलेले न्यूमरिकल ते सुद्धा बघणार आहोत. तर सुरुवातीला बघूया या चॅप्टरवरचे थेअरी क्वेश्चन्स जे बोर्डात विचारले गेलेले आहेत. पहिला प्रश्न बघा. ड्रॉ a neat labeled diagram for Fairy's perfectly black body. बोर्डाला दोनदा विचारलेला प्रश्न आहे हा. फेब्रुवारी 13 आणि जुलै 18 या दोन पेपरमध्ये फिजिक्सच्या 2 गुणांसाठी डायग्राम विचारलेली आहे. बघा इथे अपेक्षित काय आहे तर ती डायग्राम काढणं आणि त्याला लेबलिंग करणं. किमान 4 नावं देणं अपेक्षित आहे. 1 गुण मिळेल तुम्हाला आणि एक नीट अशी डायग्राम तुम्हाला काढायची आहे, क्लिअर अशी. उबडधोबड कशीही काढायची नाही आहे हे लक्षात घ्या. आणि त्याच्यासाठी त्या डायग्रामसाठी 1 गुण आणि जे तुम्ही नावं देणार आहात लेबलिंग करणार आहात त्याच्यासाठी 1 गुण. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा. एक्सप्लेन ब्लॅक बॉडी रेडिएशन स्पेक्ट्रम इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. सो आपण हे आर्टिकल बघितले. ऑक्टोबर 13 मध्ये हा प्रश्न जो आहे तो 2 गुणांसाठी होता. तर आपल्याला तो ग्राफ आहे, आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या टेम्परेचर्सना तो कर्व दिसतो आणि तो जो प्रश्न आहे तो ऑक्टोबर 13 मध्ये 2 गुणांसाठी होता. अर्थात हा प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारला आहे, वेगवेगळ्या भाषेत विचारला आहे, त्यामुळे आता थोडंसं मी सेपरेशन करणार आहे. आणि आता मी जसं तुम्हाला दाखवला हा पहिला प्रश्न हा सेम वर्डिंगमध्ये होता त्यामुळे तो 2दा पडला होता जसा तसा. आणि हा जो प्रश्न आहे हा थोडासा फिरवून वेगळ्या पद्धतीने विचारला गेला आहे, म्हणून हा जो या शब्दांतला जो प्रश्न आहे हा 2 गुणांसाठी ऑक्टोबर 13 मध्ये विचारला होता. पुढचा प्रश्न बघा. सेम हाच प्रश्न आहे. शो ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ एनर्जी डिस्ट्रीब्युशन स्पेक्ट्रम ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो तोच प्रश्न आहे. हा वेगळ्या भाषेत थोडासा विचारला आहे. फेब्रुवारी 14 मध्ये विचारला गेला होता 2 गुणांसाठी. पुढचा प्रश्न बघा. शो दॅट RMS velocity of a gas molecule is directly proportional to the square root of its absolute temperature. म्हणजे आपल्याला माहिती आहे RMS असं लिहिलं आपण CRMS डायरेक्टली प्रपोर्शनलचं चिन्ह आणि स्क्वेअर रूट ऑफ टी असं आपण ते प्रूव्ह केलं होतं बघा. आणि हा जो प्रश्न हा 2दा विचारला आहे. फेब्रुवारी 14 मध्ये आणि फेब्रुवारी 17 अशा 2 पेपरमध्ये हा प्रश्न जो आहे हा 2 गुणांसाठी विचारला गेलेला होता. सिंपल आहे. आपण एक छोटंसं डेरिवेशन इथे बघतो. प्रेशर ऑफ अ गॅस घेतलंय आणि तिथून हे जे ऑब्टेन केलंय हे आपल्याला हा जो छोटासा प्रूफ आहे हा 2 गुणांसाठी या 2 परीक्षांमध्ये 2 पेपरमध्ये विचारला गेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. एक्सप्लेन मॅक्सवेल्स डिस्ट्रीब्युशन ऑफ मोलेक्युलर स्पीड विथ नेसेसरी ग्राफ. सो हे मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन वेगळं आहे. ते जे आहे ते हा जो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यापेक्षा वेगळा प्रश्न आहे, नाहीतर तुम्हाला असं वाटेल की हा पण तोच प्रश्न आहे. सो मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन ऑफ द मोलेक्युलर स्पीड विथ नेसेसरी ग्राफ. इथे सुद्धा एक छोटासा ग्राफ आहे जो मॅक्सवेल डिस्ट्रीब्युशन म्हणून फेमस आहे. तर हा प्रश्न जो आहे हा ऑक्टोबर 2014च्या प्रश्नपत्रिकेमध्ये 2 गुणांसाठी विचारला गेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता हा प्रश्न मी मुद्दाम लिहिला आहे बघा. विथ अ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे इथे काय केलंय, मगाशी जो प्रश्न तुम्हाला दाखवला होता मी तिथे फक्त नुसतीच तुम्हाला नीट लेबल डायग्राम काढायची होती परफेक्टली ब्लॅक बॉडीची. इथे त्यांनी काय म्हटलंय, विथ अ नीट लेबल डायग्राम एक्सप्लेन फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे डायग्राम इथे फार फार तर अर्ध्या गुणाला होईल. त्याचं जे लेबलिंग तुम्ही कराल त्याला अर्धा गुण असेल आणि 1 गुण जो असणार आहे तो त्याच्या सगळ्या एक्सप्लेनेशनसाठी असणार आहे. सो या ठिकाणी जे मार्कांचं जे डिस्ट्रीब्युशन आहे हे थोडंसं बदललं आहे. नुसती डायग्राम काढून आपल्याला 2 गुण मिळणार नाही, तर डायग्राम आणि लेबलिंगला 1 गुण आहे आणि जे एक्सप्लेनेशन द्याल त्याला 1 गुण असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्टेट वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. ओके. फेब्रुवारी 15 मध्ये 1 गुणासाठी हा प्रश्न विचारला गेलाय. आता त्या काळामध्ये ज्यावेळेला फेब्रुवारी 2015चा जो काळ होता तिथे 1 गुणासाठी कुठलाही प्रश्न नव्हता खरं तर, पण तिथे जे स्टेटमेंट होतं तिथे 2 लॉचे स्टेटमेंट लिहायची होती. त्यातला हा पहिला आहे वेन्स डिस्प्लेसमेंट लॉचं स्टेटमेंट विचारलं होतं तिथे, आणि फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचं स्टेटमेंट विचारलं होतं. असा तो 2 गुणांसाठी एक प्रश्न होता. दोघांची लॉचे स्टेटमेंट विचारलेली होती. पण आता काय झालं, आता आपल्या नवीन सिलेबसमध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा थर्मोडायनामिक्स या चॅप्टरमध्ये गेला असल्यामुळे ते आर्टिकल या याच्यावरती फक्त 1च गुणाचा हा प्रश्न आपल्याला समोर दिसतोय. ओके. तर याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. डिफाइन एमिसिव्ह पॉवर अँड कोएफिशियंट ऑफ एमिशन ऑफ अ बॉडी. सो या ठिकाणी
फेब्रुवारी 2016 मध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. 2 गुणांसाठी 2 डेफिनेशन आहेत, एमिसिव्ह पॉवर आणि कोएफिशियंट ऑफ एमिशन. ओके, सो या 2 डेफिनेशनसाठी 2 गुण, म्हणजे अर्थातच प्रत्येक डेफिनेशनसाठी 1 गुण असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, स्टेट एनी 4 अजम्पशन्स ऑफ कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. सो हा प्रश्न दोनदा विचारला गेला बघा. जुलै 2016 या सालापासूनच आपल्या महाराष्ट्र सरकारने, महाराष्ट्र शासनाने आपली जी परीक्षा असते जी ऑक्टोबरमध्ये घेतली जायची ती जुलैमध्ये घेण्याचं ठरवलं, आणि तिथपासून 2016 पासून ही जी दुसरी परीक्षा असते ती जुलैमध्ये घेतली जाते. त्यामुळे जुलै 2016च्या या पेपरमध्ये आणि फेब्रुवारी 18च्या पेपरमध्ये हा जो प्रश्न आहे तो 2 गुणांसाठी विचारला गेला होता. पुढचा प्रश्न बघा, प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन थिओरॉटिकली. ओके, हा जो प्रश्न आहे जुलै 2017 आणि जुलै 2019 अशा 2 पेपरमध्ये 3 गुणांसाठी आला होता. ओके, काही ठिकाणी तो स्टेट अँड प्रूव्ह असा येईल, अर्थात प्रूव्ह करा म्हटल्यानंतर तुम्हाला काय होईल तर त्याचं स्टेटमेंट लिहिणं देखील भाग आहे. सो हा प्रश्न इथे 3 गुणांसाठी विचारला गेला होता. कदाचित हा प्रश्न आपल्या लॉंग क्वेश्चनमध्ये येऊ शकतो 4 गुणांसाठी, आणि तिथे हे शक्य आहे की स्टेट अँड प्रूव्ह किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन थिओरॉटिकली, किंवा स्टेट किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशन अँड गिव्ह इट्स थेरिटिकल प्रूफ, असा तो प्रश्न या फॉर्मॅटमध्ये, म्हणजे शब्दरचना थोडीशी बदलली जाऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी आणि एक्सप्लेन फेरीज ब्लॅक बॉडी. हा प्रश्न पुन्हा मी वेगळा का घेतला बघा. हा प्रश्न फेब्रुवारी 19 मध्ये 3 गुणांसाठी विचारला गेला होता. म्हणजे हे जे काही एक्सप्लेन फेरीज ब्लॅक बॉडी आहे हा एक वेगळा प्रश्न जो आतापर्यंत आपण डिस्कशनमध्ये आणला होता. जसं मगाशी बघितलं की ती डायग्राम तुम्ही काढणार आणि एक्सप्लेन करणार, या सगळ्याला आपण काय म्हणणार आहोत, तो जो प्रश्न होता तो 2 गुणांसाठी होता. इथे ॲडिशनली काय विचारलं, व्हॉट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. सो परफेक्टली ब्लॅक बॉडीची डेफिनेशन किंवा त्याचं जे एक्सप्लेनेशन म्हणता येईल आपल्याला ते तुम्हाला द्यावं लागेल. त्याच्यासाठी 1 मार्क होता, आणि जे उरलेलं जे आहे मगाशी आपण जे म्हटलं की डायग्राम आणि त्याचं एक्सप्लेनेशन, डायग्राम विथ लेबलिंग आणि त्याचं एक्सप्लेनेशन, हे 2 गुणांसाठी. अशा पद्धतीने हा 3 गुणांचा प्रश्न फेब्रुवारी 2019ला विचारला गेला होता. त्यानंतर आपला जो ताजा क्वेश्चन पेपर आहे जो 2020 मधला, त्याच्यामधला जो प्रश्न आहे तो तुम्हाला सांगतो बघा, एक्सप्लेन एनर्जी डिस्ट्रीब्युशन स्पेक्ट्रम ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन इन टर्म्स ऑफ वेवलेंथ. प्रश्न तोच आहे, मी तर तो वेगळा का घेतलाय कारण हा इथे 2020 मध्ये तो 3 गुणांसाठी विचारला गेला होता. सो अशा पद्धतीने आज आपण हे सगळे प्रश्न जे आहेत ते बघितलेत. पण तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की एवढ्या सगळ्या प्रश्नांमध्ये हा शेवटचा पेपर अजून झालेला नाही. आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये जो होणार असतो, आपल्या ह्या कोरोनाच्या काळामध्ये ती परीक्षा अजून कधी होणार आहे याच्याबद्दलही डिक्लेरेशन अजून आलेलं नाही आहे, आणि त्यामुळे फेब्रुवारी 2020 हा आत्तापर्यंत झालेला हा शेवटचा पेपर आहे. तर आपल्याला माहिती आहे की हा जो आपला चॅप्टर आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस अँड रेडिएशन, हा सर्वसाधारणपणे 7 गुणांसाठी बोर्डाच्या परीक्षेला आहे, परंतु आधी तो 6 गुणांसाठी होता. आणि या सगळ्या पेपरमध्ये तुम्हाला 2 गुणांचा थिअरी क्वेश्चन दिसलाय, किंवा काही ठिकाणी आता हा 3 गुणांचा प्रश्न दिसलाय, काही ठिकाणी MCQ असल्यामुळे तो 1 गुण आहे. परंतु प्रत्येक पेपरमध्ये जवळपास एक न्यूमरिकल हे विचारलं गेलेलं आहे. ते 2 गुणांसाठी असेल, 3 गुणांसाठी असेल. एक तर मला वाटतं 2015चा पेपर आहे, मला वाटतं तो, मी तुम्हाला एक्झॅक्टली नंतर सांगेन. त्या पेपरमध्ये तर एक MCQ आहे आणि त्याच्यानंतर 2 न्यूमरिकल आहेत. म्हणजे असं कधी कधी असंही होऊ शकतं की त्या चॅप्टरवरती एकही थिअरी क्वेश्चन पडलेला नाही आणि न्यूमरिकल विचारली गेली आहेत, असं देखील होऊ शकतं. त्याच्यामुळे म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगतो की वेटेजनुसार जेव्हा तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळेला थिअरी ॲज वेल ॲज न्यूमरिकल करायचे आहेत. जर ते तसं केलं नाही तर एखादा चॅप्टर तुम्हाला असा मिळेल की ज्याच्या थिअरीवर तुम्ही अवलंबून आहात आणि त्यातला एकही प्रश्न पडलेला नाही आणि वेगळंच. म्हणजे समजा तुम्ही अगदी 4 चॅप्टर केलेत, नुसती थिअरी गेलीत, आणि त्याही कंडिशनमध्ये जर असं झालं की त्या 4 चॅप्टरमधले सगळे न्यूमरिकलच पडले, तर असंही होऊ शकतं, हे लक्षात घ्या. आणि वेळीच संभाव्य धोका ओळखा आणि त्या दृष्टीने तुमचं अभ्यासाचं नियोजन करा.